इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या मास्टरमाइंडला अटक केली आहे। ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एमडी ड्रग्ज आणि गांजाबाबत 2 मोठ्या कारवाया केल्या आहेत। आंतरराज्य ड्रग्जचे रॅकेट चालवणारा मास्टरमाइंड फैयाज शेख याला देखील कर्नाटकातील कलबुर्गी येथून अटक करण्यात आली आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील विविध एमआयडीसी मध्ये बंद पडलेले कारखाने भाड्याने घेऊन त्या ठिकाणी एमडी ड्रग्ज बनवण्याचा उद्योग मास्टरमाइंड असलेला आरोपी फैयाज शेख हा करत होता। सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे। रॅकेट चालवणारा फैयाज शेख हा दुसरी नापास असून एमडी ड्रग्ज बनवण्यामध्ये तो मास्टर असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे। त्याचबरोबर सोलापूर ग्रामीणमध्ये 1,36,00,000 किमतीचा 564 किलो गांजा देखील पोलिसांनी पकडल्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितलं आहे। सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे नार्कोटिक ड्रग्सच्या संदर्भामध्ये नुकत्याच 2 मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत। पहिल्या कारवाईमध्ये दिनांक 19 रोजी जवळपास 459 किलो गांजा आपल्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला आहे। ही कारवाई जी आहे ही एका गोपनीय माहितीवरून करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण 3 आरोपींना अटक करण्यात आली असून हा गांजा जो आहे हा आंध्र प्रदेशमधून बारामतीकडे जात होता। दुसऱ्या एका कारवाईमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्टच्या अंतर्गत जी कारवाई झाली होती त्या कारवाईमधला एक महत्त्वाचा आरोपी जो इंटरस्टेट गँगचा मधला मास्टरमाइंड आहे त्याला पकडणं हे एक चॅलेंज होतं। त्या आरोपीला आपण नुकतंच गुलबर्गा येथून पकडलेला आहे आणि हा आरोपी जो आहे हा आरोपी एक मोठी गँग चालवत होता। या गँगच्या माध्यमातून बंद पडलेले MIDC मधले कारखाने जे आहेत हे कारखाने भाड्याने घेणे आणि त्या ठिकाणी MDचे प्रोडक्शन करणे असं या गँगची कार्यपद्धती होती। या गँगमधील आतापर्यंत आपण 11 आरोपी अटक केले असून नव्याने 2 आरोपी अटक केलेले आहेत। असे एकूण 13 आरोपी आपण यामध्ये अटक केलेले आहेत आणि हा जो मास्टरमाइंड जो आहे हा राज्यातील इतर पोलीस घटकांनासुद्धा त्यांच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे। मुख्य आरोपी फैयाज त्याचं काय शिक्षण झालेलं आहे आणि राज्यात किती गुन्हे दाखल? यामधला जो मुख्य आरोपी आहे फैयाज अहमद शेख याच्यावर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल आहेत। राज्यामध्ये सुद्धा त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत आणि त्याचं शिक्षण जे आहे ते जेमतेम 2री एवढं झालेलं आहे। पण त्याच्याकडे अतिशय चांगलं तांत्रिक ज्ञान आहे। त्या तांत्रिक ज्ञानाच्या आधारे तो त्याच्या टीमकडून त्याच्या गँगकडून MDचे प्रोडक्शन तो करून घेत होता। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग हर क्वालिटी ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगताम चौक सोलापुर।